रेडिओ सिटी पॉडकास्ट फिरत्या चाकावर विथ RJ शौनक. गोवा म्हटलं की काय इमॅजिन होतं? सन, सँड आणि सी. पण या व्यतिरिक्तचा गोवा जरा एक्सप्लोर करूयात. आपण जाऊयात जुन्या गोव्यामध्ये, जिथे छान अशी मंदिरं आहेत, प्राचीन मंदिरं आहेत आणि जी आजच्या काळात सुद्धा छान स्थितीमध्ये ठेवली गेलेली आहेत. सगळ्यात पहिलं मंदिर आहे श्री सप्तकोटेश्वर मंदिर, गोवा. एका कार्यक्रमानिमित्त गोव्यामध्ये जाणं झालं मध्यंतरी आणि त्याच्यामुळे गोव्यामध्ये युज्युअली ज्या करण्याच्या गोष्टी आहेत त्या तिथे करायच्या नव्हत्या. म्हणजेच बीचवर जायचं, छान समुद्राचा आनंद घ्यायचा, या गोष्टी मला खूप आवडतातच. पण म्हटलं जरा वेगळा गोवा एक्सप्लोर करता येतोय तर नक्कीच करूयात. तिथे काही मंडळी होती, गोव्याचेच मित्र होते, जे आम्हाला त्या जुन्या गोव्यातला इतिहास आणि मंदिरं दाखवणार होते. त्याच्यामुळे म्हटलं की मजा तर येईलच. तर सगळ्यात पहिले तर ठरलं की श्री सप्तकोटेश्वर मंदिर, ज्या मंदिराचा इतिहास नुसता गोव्यात नाही तर महाराष्ट्रात सुद्धा महत्त्वाचा ठरतो. याचं कारण ते मंदिर जे आत्ताच्या स्थितीमधलं आपल्याला दिसतंय ते छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेलं आहे आणि ते संस्थानसुद्धा त्यांनी स्थापन केलं 1668 साली. म्हणजे एवढ्या जुन्या काळातला इतिहास गोवा महाराष्ट्राला बांधून आहे हे आपल्याला कळतं. आणि स्वराज्याचा भागसुद्धा तो होता अनेक वर्ष. त्याच्यामुळे तो भाग बघणं एक भाग्याचंच लक्षण होतं. त्याच्यामुळे आम्ही सर्व एकदम एक्सायटेड होतो श्री सप्तकोटेश्वर मंदिरामध्ये जाण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी. आम्ही पणजीमध्ये राहणार होतो. सो पणजीमधनं आम्ही सकाळीच बसमधनं निघालो. छान असा 1 ते 1.5 तासाचा प्रवास आम्हाला करायचा होता आणि जुन्या गोव्यातनं सकाळची वेळ होती. तिथनं छान अशा पद्धतीने गोव्याची सकाळ अनुभवणं खरं तर एक रेअर गोष्ट आहे. ती आम्ही करत होतो. तिथे आम्ही पोहोचलो आणि आम्हाला लक्षात आलं की मंदिर तर फारच सुंदर आहे, बाहेरून सुद्धा दिसतंय. एका छोट्याशा अशा दरीसारख्या म्हणजे भागामध्ये ते मंदिर आपल्याला दिसतं. तुम्ही काही पायऱ्या उतरून त्या मंदिराच्या समोर जाता आणि सध्याच्या स्थितीमध्ये अतिशय चांगल्या स्थितीमध्ये मंदिर आहे हे तुम्हाला पहिल्या क्षणीच जाणवतं. जेव्हा तुम्ही मंदिराला बाहेरून बघता तेव्हा कदंब शैलीचं हे मंदिर आहे आणि त्याच्यावर पोर्तुगीज आर्किटेक्चरचा सुद्धा प्रभाव कुठे ना कुठे आहे हे जाणवायला सुरुवात होते. हे मंदिर बाहेरून तुम्ही बघता तेव्हा छान वाटतंच, पण जेव्हा तुम्ही या मंदिरामध्ये आत जाता सगळ्यात पहिले तुम्हाला ऊर भरून येतो, अभिमान असा जागा होतो. कारण समोर दिसते छत्रपती शिवाजी महाराज यांची एक प्रतिमा. ती प्रतिमा तुम्ही बघता, तिथे नमस्कार करता, नतमस्तक होता आणि मंदिराच्या आत प्रवेश करता. प्रवेश केल्यावर तुम्हाला अतिशय सुंदर लाईट्स लावलेत, तिथे स्वच्छता खूप जास्त आहे हे लगेच जाणवतं. आणि समोर तुम्ही चालत चालत जाता. सप्तकोटेश्वराची जी महादेवाची पिंड आहे ती तुम्हाला गाभाऱ्यामध्ये दिसते. त्याच्या शेजारी एक जुनी पिंड सुद्धा आहे, ती सुद्धा दिसते आणि तिथे तुम्ही काही वेळ शांत बसता. महादेवाच्या मंदिरामध्ये जी शांतता असते, गूढ शांतता त्याला म्हणतात, ती तुम्हाला जाणवत असते. आणि तुम्ही प्रदक्षिणा, चंद्रप्रदक्षिणा जी असते ती सुद्धा करता. तिथे कृष्णाची सुंदर एक प्रतिमा, ती सुद्धा जुन्या काळातली तुम्हाला बघायला मिळते. त्या मंदिर परिसरामध्ये तुम्ही काही वेळ तसेच बसता आणि तुम्हाला जाणवतं की गोव्यामध्ये एक स्पेशालिटी, प्रत्येक मंदिराच्या आसपास एक तळं असतं आणि ते तळंसुद्धा अतिशय छान बांधलेलं असतं, चौकोनी चौरस अशा आकारातलं असतं. तिथे गेलो, मंदिराच्या अगदी काही पावलांवर ते आहे तळं आणि इतकं स्वच्छ पाणी त्या तळ्यामध्ये मेंटेन केलेलं आहे. तिथे कुठल्याही प्रकारचा कचरा नव्हता, त्याची काळजी व्यवस्थित पुरातत्व खात्याने घेतलेली होती हे दिसत होतं. त्या तळ्याच्या इथे बसलो. जेव्हा एखादा जलाशय छोटा किंवा मोठा तुमच्या आसपास असतो ना, तुम्हाला काहीतरी छान असे विचार मनामध्ये यावेत किंवा येतात असं मी ऐकलेलं होतं. मी तो प्रयत्न केला आणि ते खरंच झालं. शांतता तिथे होती आणि ती मी पूर्ण अनुभवली. आम्हाला तिथे मंदिराचा इतिहास सांगितला गेला. अनेक संकटांमधनं हे मंदिर आज इथे उभं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामधला हा भाग होता अनेक काळ. त्याच्यामुळे हे मंदिर कुठे ना कुठे आपल्याला शाश्वत स्वरूपात आज दिसतंय. रिसेंटलीच जे प्रशासन आहे त्यांनी सुद्धा चांगली काळजी घेतली आहे आणि प्रत्येक मराठी माणसाने किंवा ज्यांना इतिहासाबद्दल आदर आहे, ज्यांना गोव्यामधल्या सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत, सन, सँड, सी पासून थोडंसं वेगळं हे सुद्धा बघायचं आहे, त्यांनी श्री सप्तकोटेश्वर मंदिरात नक्की जा आणि तुम्हाला काहीतरी वेगळा आणि डिवाइन अनुभव मिळेल ही माझी खात्री आहे. RJ शौनक सायनिंग ऑफ. रेडिओ सिटी पॉडकास्ट फिरत्या चाकावर.
विथ RJ शौनक.